हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. हां, लावून देते ना, थांब ना जरा. तर आता अंधार झालेला आहे, 8:30 वाजत आलेले आहे आणि अजूनपर्यंत माझा स्वयंपाक व्हायचाच आहे. फ्रीजमध्ये बघितलं तर फक्त पालक होती आणि टमाटर, आणि इथे मार्केट सोमवारचं राहील, तर त्याच्यामुळे मग काय बनवू आता. मला तोच विचार आलेला आहे की आज काय बनवायचं. पालक दिसल्यानंतर असं विचार केला की रेस्टॉरंट स्टाईल डाळ पालक बनवायची, कारण बरेच दिवस झाले मी डाळ पालक बनवली नाही. तर आज तुमच्यासोबत डाळ पालकची रेसिपी शेअर करते, जी की झटपट बनते. आपण कुकरमध्येच बनवूया, कारण कुकरमध्ये कशी डाळ वगैरे लवकर पकून जाते आणि झटपट बनते. तर आज तुमच्यासोबत डाळ पालकची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला. तुला डान्स करायचा आहे ना? चल खाली हो, वरून खाली पडशील तू. सोप्यावरती नाही करावं लागत बेटा डान्स. खाली करा, पडशील. ऐकशील का तू? आणि याचा डान्स हे एकदम भयानकच आहे, खाली चढणं वरती चढणं. बेबीचं आवडतं सॉन्ग लागलं की ती थांबतच नाही, तिचंही डान्स सुरू होऊन जाते. तर आता मी जाते किचनमध्ये, कारण ती ऐकत नाही आहे. ऑलरेडी खूप जास्त वेळ झालेला आहे स्वयंपाक करायसाठी. तर एक साईडने कुकर ठेवून देते. तर इथे मी अर्धा वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे, त्यानंतर अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आणि अर्धा वाटी चण्याची डाळ. आता हे तिन्ही डाळी छान धुवून घ्यायच्या. डाळ पालक बनवताना जर अशी मिक्स डाळ बनवली ना तर खूप छान वाटते, कारण सर्व डाळीचा टेस्ट आलेला असतो ना त्याच्यामुळे, आणि सोबत पालक असते तर त्याच्यामुळे ही डाळ खूप छान वाटते. घरी कधी व्हेजिटेबल वगैरे नसलं तर मग मी अशाच प्रकारे डाळ बनवून घेते. तर डाळ दोनदा छान धुवून घेतलेली, आणि आता इथे मी पालक घेतलेली आहे. पालक पण छान वॉश करून घेतलेली आहे. तर डाळ पालक बनवताना ना पालक थोडे जास्त असले पाहिजे. तर मी एक छान मोठा वाटीभर पालक घेईल. ॲक्च्युली सर्व पालक धुवून ठेवलेले आहेत, तर बाकीचे पालक पण मी असेच कट करून घेईल. तर आता हे पालक या डाळीमध्ये ॲड करत आहे. सोबतच इथे मुंगफली घेतलेली आहे, यामुळे ना आपली डाळ खूप छान वाटेल. आणि हे शेंगदाणे बघूनच ना मुलं पण डाळ खातात, कारण ना डाळीमध्ये जेव्हा मध्ये मध्ये शेंगदाणे येतात ना खाताना, तर खूप छान वाटते. तर अशा प्रकारे एकदा ना तुम्ही बनवून बघाल. तर डाळीमध्ये पाणी आणि मीठ टाकलेलं. तर कुकरमध्येच आता हा डब्बा ठेवून देते डाळीचा. तर कुकरमध्ये पाणी टाकलेलं, त्यानंतर कुकरची जाळी ठेवलेली आहे, आणि एक असा सुकलेला निंबू टाकलेला. याच्यामुळे ना जे कुकर आहे ते खराब होणार नाही, कारण हे ॲल्युमिनियमचं कुकर आहे त्याच्यामुळे. आणि आता डाळीमध्ये 1 चम्मच मी तूप टाकलेलं. आता हे आपण छान पकू द्यायचं. तर 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हे पकू देणार आहे. तर गॅसची फ्लेम मी कमीच ठेवेल, आणि कमी फ्लेममध्येच हे मी छान पकू देईल. जर तुम्हाला खूप घाई गडबड असेल तर तुम्ही हाय फ्लेमवरती पण करू शकता. बाई हात पकड बरोबर तिचा. बाय माशोना. तर कुकरच्या मी 3 शिट्ट्या होऊ दिलेल्या होत्या, आणि आता कुकर थंड झालेला आहे. तर मी कुकरचा डब्बा काढून घेतलेला. आता आपण डाळीला तडका देऊया. तर इथे मी तेल टाकलेलं, आणि तेलामध्ये काही खडे मसाले टाकलेले, ज्यामध्ये आहे तेजपान, 2 विलायची आहे, आणि 1 दालचिनी आहे, आणि 2 छोटे बारीक कट करून मी कांदे टाकलेले. आता इथे अद्रक आणि लसूण हे ठेचून टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये. कांदे हे थोडे ना हलकेसे सॉफ्ट होऊ द्यायचे. त्यानंतर इथे मी तिखट टाकत आहे. तर 1 चम्मच तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, जळता कामा नये. गॅसची फ्लेम ना एकदम कमीच आहे. इथे मी 2 टमाटर टाकलेले आहे बारीक कट करून. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, आणि टमाटर छान सॉफ्ट होऊ द्यायचे. सॉफ्ट झाले म्हणजे ना हे डाळीमध्ये छान मिक्स होतं. जर टमाटर बरोबर पकल्या गेले नाही ना तर मग खाताना मध्ये मध्ये टमाटर येतं, ते बिलकुल छान नाही वाटत, म्हणून टमाटर छान पकू द्यायचे. आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि आता हे छान पकू देईल. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे झाकून पण ठेवू शकता, पण मी हे झाकून नाही ठेवेल, कारण हे कसे ना एकदम गावठी टमाटर असल्यामुळे लवकर हे पकून जातात.
आता हे जे डाळ आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे सर्व डाळ छान मिक्स झाली ना तर डाळीचा छान टेस्ट येतो. टमाटर पण छान सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये डाळ ॲड करूया. तर डाळ खूप जास्त तुम्हाला गाढी दिसत असेल, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये पाणी पण ॲड करू शकता, कारण थंड झाल्यानंतर ना हे डाळ अजून जास्त गाढी होते. तर मी यामध्ये थोडं पाणी ॲड करेल. आधी छान मिक्स करून घेते, म्हणजे जो पण मसाला आहे सर्व डाळीला चांगला लागेल. ही डाळ तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, राईससोबत पण खाऊ शकता. खूप छान वाटते अशा प्रकारे बनवलेली डाळ. तर थोडं मी यामध्ये पाणी टाकते, खूप जास्त नाही टाकत, कारण एकदम खूप पातळ पण छान नाही वाटत. तर थोडं आपण मीडियमच ठेवूया. आता यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी टाकते आणि छान उकळी येतपर्यंत हे छान पकू देणार आहे कमी फ्लेमवरतीच. आणि त्यानंतर मग तडका बनवेल. जर साधी डाळ खाऊन जर तुम्ही बोर झाले असेल किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर अशा प्रकारे एकदा ना डाळ पालक फ्राय बनवून बघाल, खूप छान वाटते. आणि जे मुलं डाळ पालक खात नाही तर ते पण खायला सुरू करतील. तर आता एका पॅनमध्ये मी थोडं तूप टाकेल. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता, पण तुपामुळे ना अजून टेस्ट खूप छान येतो. तर यामध्ये आता मी अर्धा चम्मच राई आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेलं. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या कट करून. त्यानंतर इथे कढीपत्ता टाकलेला आणि 2 सुकी मिरची टाकलेली, कारण हे तडक्यामध्ये खूप जास्त आवश्यक असते. जर तुमच्याकडे हिंग असेल तर हिंग पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे हिंग नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलेलं. त्यानंतर थोडंसं मी तिखट टाकलेलं, यामुळे अजून तडका खूप छान दिसेल. तर आता हे छान मिक्स करून घेत आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि गरमागरम तडका आपण डाळीमध्ये टाकून देऊया. तर आपले रेस्टॉरंट स्टाईल डाळ पालक तडका तयार झालेला आहे. जर तुम्हाला पण असा डाळ पालक तडका खायला आवडत असेल तर रेस्टॉरंटमध्ये न खाता तुम्ही घरीच मस्त बनवू शकता. झटपट पण बनते आणि खायला खूप टेस्टी वाटते. आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तर खूप महागात पण पडते. एकदा ना फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारे डाळ तडका बनवून बघाल, तुम्हाला खूप आवडेल. कारण आपण इथे सर्व डाळी मिक्स केलेल्या आहेत ना, आणि ज्या डाळी मी मिक्स केल्या त्याच डाळी मिक्स करून तुम्ही बनवाल, तुम्हाला खूप आवडेल. कारण ना प्रत्येक डाळीची टेस्ट काही वेगळी असते. तुम्ही या डाळीमध्ये जर काही वेगळीच डाळ टाकाल तर या डाळीचा टेस्ट काही वेगळा पण होऊ शकतो. तर म्हणून ना मी ज्या प्रकारे बनवलं त्याच प्रकारे तुम्ही एकदा बनवाल, तुम्हाला खूप आवडेल. आणि इथे मी बनवलेलं आहे ताट. तर मुलगा वाट बघत आहे जेवण करायसाठी. आज थोडं लेट झालेलं. तर इथे मी ज्वारी, बाजरी आणि नाचणी असं सर्व पीठ ॲड करून चपाती बनवलेली आहे आणि थोडं गव्हाचं पीठ पण ॲड केलेलं होतं. तर आता मी पण जेवण करते, कारण खूप जास्त आज लेट झालेलं आहे. तर यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे की नाही हे मी चेक केलेलं नव्हतं, नाही तर मी कुठली पण भाजी वगैरे बनवते तर थोडं चेक करते. तर सर्व बरोबर आहे आणि मस्त टेस्टी भाजी झालेली आहे फ्रेंड्स. तर आता निवांत बसून जेवण करते. आणि ही भाजी बनवायला काही जास्त म्हणजे मेहनत केल्यासारखी नाही वाटली खरं सांगायचं तर, कारण कुकरमध्येच डाळी ठेवलेल्या होत्या आणि जेव्हा डाळ झाली त्याच्यानंतर फक्त काय कांदा टमाटर वगैरे ऑलरेडी कापलेलंच होतं, तर पटकनच झाल्यासारखं वाटली मला भाजी. तर बेबी खायसाठी तयार नाही आहे, तिचं ऑलरेडी पोट भरलेलं आहे. तर मस्त अशी गरमागरम डाळ पालक तडका आणि गरमागरम चपात्या या तुम्ही पण जेवायला एकदा अशातनं जरूर ट्राय कराल. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तर नंतर भेटूया फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.